नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी विजाड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे मी मनपूर्वक स्वागत करतो। मित्र बघा, आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जी काही सिरीज सुरू केली आहे, कुठली सिरीज सुरू केली आहे आपण तर पीवायक्यू विश्लेषण। एकदम डिटेल मध्ये आपण विश्लेषण घेत आहोत आणि या पीवायक्यू विश्लेषणामधला जो काही भाग आहे, कुठला टॉपिक चालू आहे, राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक चालू आहे। आणि राष्ट्रीय उत्पन्नातील जे काही पीवायक्यू आहेत, जे की आयोगाने यापूर्वी विचारलेले आहेत, तर यावर आपण डिस्कशन करत आहोत व्हिडिओच्या माध्यमातून, लेक्चरच्या माध्यमातून, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या परीक्षेला काय होईल, फायदा होईल। तर बघा मित्रो, राष्ट्रीय उत्पन्न या घटकावर जे काही क्वेश्चन्स आहेत आपण वन बाय वन चर्चा करणार आहोत। तर बघा काय प्रश्न आहे, स्थूल देशांतर्गत उत्पादनाबद्दल खालील दृष्टिकोन आहेत, कुठले दृष्टिकोन आहेत किंवा कुठले अप्रोच आहेत। बघा, हा उत्पादनाच्या एकूण मूल्याचा प्रवाह आहे, त्यानंतर आहे हा एकूण प्राप्तीचा किंवा उत्पन्नाचा प्रवाह आहे, आणि हा एकूण खर्चाचा प्रवाह आहे। तर कशा पद्धतीने पर्यायी उत्तर जर बघितलं आपण तर हे तीनही विधान योग्य आहेत। या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, एकूण मूल्याचा प्रवाह म्हणजे उत्पादन पद्धत। या ठिकाणी लक्षात ठेवा मित्र हो, हे विधान उत्पादन पद्धतीशी निगडित आहे। हे जे स्टेटमेंट आहे ते उत्पन्न पद्धतीशी निगडित आहे, आणि हे जे स्टेटमेंट आहे ते खर्च पद्धतीशी निगडित आहे। आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजताना तीन पद्धतीच्या आधारे राष्ट्रीय उत्पन्न मोजता येत असतं, उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत। उत्पादन पद्धत म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही वस्तू आणि सेवा उत्पादित होत असतात, या वस्तू आणि सेवांचं आपण बाजार भावानुसार जर मोजमाप केलं असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, उत्पादन पद्धतीच्या आधारे राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप। उत्पन्न पद्धतीने म्हटलं तर उत्पादनाचे जे घटक असतात, म्हणजे भूमी, श्रम, भांडवल, आणि यांना काय मोबदला मिळत असतो तर भूमीला खंड मिळत असतो। त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर भांडवलाला व्याज मिळतं, श्रमाला मजुरी मिळते आणि संयोजकाला नफा मिळत असतो। म्हणजेच उत्पादन प्रक्रियेमध्ये उत्पादन घटक लागल्यामुळे त्यांना जे मोबदले प्राप्त होतात किंवा त्यांचे जे उत्पन्न असते, उत्पन्न पद्धतीने जर मोजलं तर त्याला आपण उत्पन्न पद्धती म्हणतो। बघा, त्याचं जे काही सूत्र आहे जीव्हीए म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन, बरोबर काय म्हटलं, भूमीला काय म्हटलं आपण, खंड म्हटलं। त्याच्यानंतर वेजेस म्हणजे मजुरी, त्याच्यानंतर व्याज, इंटरेस्ट आणि प्रॉफिट, अशा पद्धतीने भूमीला खंड मिळते। त्याच्यानंतर श्रमाला मजुरी मिळते आणि भांडवलाला व्याज मिळतं आणि संयोजकाला प्रॉफिट मिळतो। या उत्पादनाच्या घटकाला जे काही उत्पन्न मिळत असतं त्याची जर बेरीज केली तर आपल्याला जीव्हीए काढता येत असतो, ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन, किंवा त्याला आपण जीडीपी सुद्धा म्हणत असतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट। तर अशा पद्धतीने तीन पद्धतीवर तीन स्टेटमेंट होते। खर्च पद्धतीवर किंवा उपभोगावर आधारित राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या कोणी केली, असा जर प्रश्न आपल्याला परीक्षेला आला तर आयर्विंग फिशर हे त्याचं नाव आहे, हे अर्थतज्ञ होते। त्यांनी उत्पादन पद्धती ऐवजी किंवा उत्पादनाऐवजी उपभोगावर आधारित राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केलेली आहे। हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने लक्षात असू द्या, यापूर्वी राज्यसेवा मुख्य परीक्षेला असा प्रश्न आलेला आहे। पुढचा प्रश्न बघा मित्र, उत्पादन एककाद्वारे बाजार भावानुसार स्थूल मूल्यवर्धित उत्पन्न मिळवण्यासाठी उत्पादन मूल्यातून खालील गोष्टी वजा कराव्या लागतील। कुठल्या वजा करा, आपल्याला काय मिळवायचं, उत्पादन एककाद्वारे बाजार भावानुसार स्थूल मूल्यवर्धित म्हणजे काय तर जीव्हीए, ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन असं त्याला आपण म्हणू। जीव्हीए जर आपल्याला मापन करायचं असेल तर काय, उत्पादन मूल्यातून म्हणजे वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं असेल त्यामधून कुठली गोष्ट वजा करावी लागेल, मध्यवर्ती वस्तू वापराचे मूल्य वजा करायचे का, गुंतवणुकीचे मूल्य वजा करायचे का, वैयक्तिक उत्पन्न करायचे का। तर बघा, पर्यायी उत्तरे जर बघितले आपण आणि एकूणच जीव्हीए काढत असताना आपण उत्पादन पद्धतीवर आधारित हा क्वेश्चन आहे। हे जर फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल, जो की मी आता म्हणजे बोर्डवर लिहित आहे, बघा, जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये आपण काय करतो, वस्तू आणि सेवांचं उत्पादन करतो, आणि या वस्तू आणि सेवा ज्या काही अंतिमता किंवा फायनल गुड्स असतात त्यांचंच आपण बाजार भावानुसार काय करत असतो, मोजमाप करत असतो। मग गुड्स म्हणजे वस्तू आणि सर्व्हिसेस मायनस आपण काय करतो, आयसी म्हणजे इंटरमिडिएट कन्झम्पशन किंवा आंतरसंक्रामक वस्तू। जसं की इथे आहे मध्यवर्ती वापराचे जे काही मूल्य आहे हे आपण काय करत असतो, वजा करत असतो, परंतु गुंतवणुकीचे मूल्य किंवा वैयक्तिक उत्पन्न आपण वजा करत नाही। या ठिकाणी हा जर फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल
तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येते गुड्स अँड सर्व्हिस. म्हणजे ह्या ज्या गुड्स अँड सर्व्हिस असतात ह्या फायनल गुड्स अँड सर्व्हिस आहेत, किंवा जे काही मधामध्ये वापरलेल्या ज्या वस्तू असतात. जसं आपण गव्हाचं उदाहरण घेतलं तर गव्हापासून आपण काय बनवतो, गव्हापासून आपण पीठ किंवा आटा बनवतो, आट्यापासून पाव बनवतो, पावपासून मस्का पाव बनवू शकतो आपण, मस्का पाव. मग आता आपल्याला वस्तू आणि सेवा जर बघितल्या तर अंतिमतः जी वस्तू मार्केटमध्ये तयार झालेली आहे किंवा ती बाजार भावाला विक्रीसाठी तयार आहे अशाच वस्तूचं मूल्य आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजत असतो. कारण गव्हाचं उत्पन्न जे काही मूल्य आहे ते आट्यामध्ये दर्शवलेलं असतं, आट्याचं मूल्य पावमध्ये आणि पावचं मूल्य मस्का पावमध्ये दर्शवलेलं असतं. हे उदाहरण सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. मग जेव्हा आपल्याला वस्तू आणि सेवा ज्या काही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित होणाऱ्या अंतिमतः ज्या वस्तू आणि सेवा असतात त्यांचंच मूल्य आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घ्यायचं असतं. या आंतर संक्रामक किंवा मध्यवर्ती वस्तूचं मूल्य काय करायचं, स्थूल मूल्यवर्धित उत्पन्न मिळवण्यासाठी उत्पादन मूल्यातून खालीलपैकी कोणत्या गोष्टी वजा करायच्या, तर मध्यवर्ती वापराचे मूल्यच आपल्याला वजा करावे लागेल. गुंतवणुकीचं मूल्य किंवा वैयक्तिक उत्पन्न याच्याशी संबंध येत नाही. अशा पद्धतीने तुम्ही याच्यावर लक्ष द्यायचं आहे. पुढचा प्रश्न बघा मित्र, राष्ट्रीय उत्पन्नाची खाती खालील गोष्टी समजून घेण्यास मदत करतात. राष्ट्रीय उत्पन्नाची खाती म्हणजे नॅशनल इन्कम अकाउंट्स ही जे काही मेथड आहे, तर या ठिकाणी आपल्याला लक्षात राहू द्या नॅशनल इन्कम अकाउंट्स किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचे जे काही खाते आहेत म्हणजे राष्ट्रीय लेखांकन पद्धत किंवा राष्ट्रीय लेखांकन ज्याला आपण म्हणतो. मग राष्ट्रीय लेखांकन, राष्ट्रीय उत्पन्नाचं लेखांकन ज्या पद्धतीने मांडल्या जाते त्यावरून आपल्याला काय कळते, नॅशनल इन्कम अकाउंट्स किंवा राष्ट्रीय उत्पन्न खाते यावरून काय समजून येते, चार्टर अकाउंटचा व्यवसाय. आता राष्ट्रीय उत्पन्नाचे खाते आहेत त्यावरून चार्टर अकाउंटचा व्यवसाय लक्षात येईल का, केवळ चार्टर अकाउंटचा नाही तर अर्थव्यवस्थेमधील सगळ्या व्यवसायाची माहिती या राष्ट्रीय उत्पन्न खात्यामध्ये येत असते. म्हणून हे स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. अर्थव्यवस्थेतील एकूण प्रदानाची कामगिरी, अर्थव्यवस्थेमध्ये जे काही आउटपुट निघत आहे तेच तर आपलं राष्ट्रीय उत्पन्न असते आणि त्याचा समावेश आपण राष्ट्रीय उत्पन्न खात्यामध्ये करत असतो. म्हणून हे बरोबर आहे. विश्लेषणात्मक प्रारूपाच्या बांधणीसाठी चौकट म्हणजे विश्लेषणात्मक काही प्रारूप आपल्याला तयार करायचे असतील तर त्याच्या बांधणीसाठी अर्थव्यवस्थेची किंवा अर्थव्यवस्थेमधील जी काही सांख्यिकी आकडेवारी असते ती आपल्याला मूलभूत असते, महत्वपूर्ण असते. एखादं तत्व, एखादं प्रिन्सिपल, एखादा सिद्धांत किंवा एखाद्या अर्थव्यवस्थेची प्रवृत्ती जर आपल्याला दर्शवायची असेल किंवा एखादं प्रारूप तयार करायचं असेल तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या खात्यामध्ये जे काही राष्ट्रीय उत्पन्नाचे एकूण अर्थव्यवस्थेबाबत आकडे असतात या आकड्यांचा समावेश कशासाठी कामी पडत असतो, तर विश्लेषणात्मक प्रारूपाच्या बांधणीची चौकट तयार करण्यासाठी. म्हणून हे दोन विधानं बरोबर आहेत. ब आणि क जो काही ऑप्शन असेल तो आपलं उत्तर असेल. म्हणून ब आणि क हे या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे, लक्षात असू द्यावे. पुढचा प्रश्न बघा मित्र, खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे. सोपा क्वेश्चन होता आणि जे काही कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2022 ला हा प्रश्न विचारलेला आहे. मग साठा राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी काय संबंधित आहे, साठा अंशलक्षी, प्रवाही आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तर राष्ट्रीय उत्पन्न ही जे संकल्पना आहे ही प्रवाही संकल्पना आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अंशलक्षी नाही तर समग्रलक्षी असं लक्षात ठेवायचं. राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास हा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा विषय वस्तू आहे. म्हणून अंशलक्षी नाही आणि साठा नाही तर अर्थव्यवस्थेमध्ये सातत्याने जो काही वस्तू आणि सेवेचा प्रवाह होत असतो त्या प्रवाहाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेमध्ये होतो. साठ्याचा जर विचार केला तर आपण त्याला संपत्ती किंवा जे काही भौतिक भांडवल आहे याच्याशी निगडीत साठा समजू शकतो. परंतु प्रवाह, राष्ट्रीय उत्पन्नाचा जो प्रवाह असतो जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला तो चक्रीय प्रवाह असा दिसून येत असते. म्हणजे कुटुंब संस्था असेल, उद्योग संस्था असेल, त्याच्यानंतर बघा कुटुंब संस्था उत्पादनाचे घटक पुरवत असते आणि उद्योग संस्था कुटुंब संस्थेला उत्पादन घटकाचे जे काही मोबदले आहे ते पुरवत असते. यामध्ये शासन असेल, बँकिंग व्यवस्था असेल किंवा एक्सटर्नल सेक्टर असेल, या सगळ्या घटकांचा विचार करून जो काही प्रवाह तयार होत असतो त्याचा संबंध हा काय असतो, राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंध
असतो. राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना ही प्रवाही संकल्पना आहे असं आपण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, कंबाईन ग्रुप बी 2021 चा क्वेश्चन आहे, म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की महत्वपूर्ण असा क्वेश्चन आहे. स्टेटमेंट आहे, स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 आहे का? नाही, 1949 या रोजी किंवा 4 ऑगस्ट, तारीख काय आहे? 4 ऑगस्ट 1949 ला राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केलेली आहे. म्हणून पहिलं स्टेटमेंट चूक आहे. या समितीमध्ये प्राध्यापक पी.सी. महालनोबिस हे आपल्या तोंडपाठ झालेला आहे सगळ्यांच्या, प्राध्यापक डी.आर. गाडगीळ आणि प्राध्यापक व्ही.के.आर.व्ही. राव यांचा समावेश होतो. तर या समितीचे अध्यक्ष पी.सी. महालनोबिस होते आणि हे दोन काय होते? सदस्य होते. आणि या समितीचे जर सचिव विचारले तर काय म्हणायचं? देसाई. देसाई नाव आहे, आर.सी. देसाई नाव आहे, आर.सी. देसाई. तर बघा, आर.सी. देसाई यांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाचा प्रयत्न केला होता आणि या समितीचे सचिव म्हणून सुद्धा काही कालावधीसाठी त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 ला बरोबर आहे. या समितीने 1951 ला पहिला अहवाल दिला होता आणि दुसरा अहवाल 1954 ला दिला, फायनल अहवाल. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. तर ब आणि क हे दोन स्टेटमेंट काय आहेत? बरोबर आहे. म्हणून पर्यायी उत्तर जर बघितले आपण तर आपल्याला काय सांगता येईल? ब आणि क. तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. मग या समितीने जो अहवाल दिला होता त्या अहवालावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. म्हणून या समितीने 8,650 कोटी एवढे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न आहे. कोणत्या वर्षी? 1948-49 या वर्षासाठी भारताचे दरडोई उत्पन्न किती होते? साधारणतः 246.90 पैसे, म्हणजेच राऊंड फिगर तुम्ही 247. म्हणजे 1948-49 ला राष्ट्रीय उत्पन्न समितीने जी काही आकडे मांडले होते किंवा जे आकडे गोळा केले होते त्यावरून असं दिसून येते की भारतीय अर्थव्यवस्थेचं त्या काळचं राष्ट्रीय उत्पन्न 8,650 कोटी आणि दरडोई उत्पन्न 246.90 रुपये एवढे होते. हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने आपण अभ्यासलेलं असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. पुढचा प्रश्न काय आहे बघा, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन संबंधात कोणती किंवा कोणते विधाने अयोग्य आहेत? निव्वळ म्हटलेलं आहे, काय म्हटलं? निव्वळ, NNP, नेट नॅशनल प्रोडक्ट किंवा प्रोडक्शन, म्हणजेच काय? नेट नॅशनल, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. या संबंधात कोणती विधाने अयोग्य आहेत असं विचारलं होतं आणि हा जो क्वेश्चन आहे हा आयोगाने रद्द केलेला होता. बघा, अ स्टेटमेंट काय म्हणते? विशिष्ट आर्थिक वर्षात केलेले वस्तू व सेवांचे उत्पादन मूल्य व परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकाचे उत्पन्न दाखवते. तर विधान काय? विशिष्ट आर्थिक वर्षात केलेल्या वस्तू व सेवांचे मूल्य. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं त्यांनी? GNP सांगितलेलं आहे. जीएनपी म्हणजे जीडीपी प्लस काय म्हणता येईल आपल्याला? जीडीपी प्लस एक्स मायनस यम. मग इथं काय म्हटलं? वस्तू आणि सेवांचे उत्पादन मूल्य आणि परदेशातून येणारी काय निव्वळ उत्पादन घटकाचे काय म्हटलेले उत्पन्न. मग हे विधान होईल का? काय विचारलं? अयोग्य. म्हणजे हे विधान होणार नाही. इथं जीएनपी मांडलेला आहे. या विधानाचा अर्थ काय होतो? जीएनपी, जीडीपी प्लस काय होते? एक्स मायनस यम, असं आपल्याला लक्षात ठेवता येईल. याच्यात निर्यात आयात यांचा समावेश असतो, परंतु परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकाचे उत्पन्न समाविष्ट नसते. हे विधान सुद्धा काय आहे? अयोग्य आहे. त्याच्यानंतर बघा, निर्यात आयात नाही तर काय बघितलं? एक्स आणि यम हे दोन घटक जर आपण बघितले तर निर्यात आणि आयात का? वस्तू आणि सेवांची निर्यात आयात नाही. तर आपण कुठल्या कुठल्या गोष्टी निर्यात करत असतो? आपण वस्तू आणि सेवा निर्यात करत असतो, त्यासोबत श्रम सुद्धा निर्यात करत असतो आणि भांडवल सुद्धा निर्यात करत असतो. त्याच्या बदल्यात ज्या गोष्टी मिळतात त्या सगळ्यांचा समावेश होतो. मग इथं काय म्हटलं? निव्वळ उत्पादन घटकाचे उत्पन्न समाविष्ट नसते, तर ते समाविष्ट असते. आयात निर्यात सुद्धा असते आणि निव्वळ उत्पादन घटकाचे उत्पन्न सुद्धा समाविष्ट असते असं म्हटलेलं आहे. म्हणून हे विधान सुद्धा चुकीचं आहे. आणि जर आपण बघितलं याला निव्वळ उत्पन्न म्हणतात, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न संबंधात काय म्हणतात? याला निव्वळ उत्पन्न म्हणतात कारण यामध्ये सकल राष्ट्रीय वार्षिक उत्पन्नातून भांडवली घसाऱ्याची वजावट केली जाते. बघा, सकल राष्ट्रीय वार्षिक उत्पन्नातून भांडवली घसारा जर वजा, सकल म्हणजे काय? स्थूल,
मग त्याला आपण म्हणू सकल राष्ट्रीय वार्षिक उत्पन्नातून भांडवली घसारा. तर म्हणजे जीएनपी मायनस घसारा, जीएनपी मायनस घसारा. त्याच्यात काय म्हटलं की सकल राष्ट्रीय वार्षिक उत्पन्नातून भांडवली घसाऱ्याची वजावट केली जाते, केलेली असते. म्हणजेच जीएनपी मायनस घसारा बरोबर काय होते, एनएनपी. तर हे विधान कसं आहे, हे विधान बरोबर आहे. हे विधान काय आहे, बरोबर आहे. मग त्याच्यानुसार पर्याय जुळतात का बघा ना. अ आणि ब ज्या विधानामध्ये आहे ते आपल्याला घ्यायचं होतं, पण पर्याय तसे नव्हते, म्हणून आयोगाने हा क्वेश्चन काय केलेला आहे, रद्द केलेला आहे. हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे की प्रश्न का रद्द केला, हे सुद्धा आपल्याला कळलं तर आपला अभ्यास आणखीन चांगला झालेला आहे, किंवा येणाऱ्या परीक्षेत आणखीन चांगल्या पद्धतीने आपल्याला अभ्यास किंवा मार्क मिळवता येणार आहेत, असं त्याचा अर्थ होतो. बघा पुढचा सोपा म्हटल्यापेक्षा वन लाइनर क्वेश्चन आहे, लेंदी क्वेश्चन आहे. उपभोगावर आधारित राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या कोणी मांडलेली आहे. अल्फ्रेड मार्शल, एसी पिगू, प्राध्यापक फिशर आणि जे.एम. केन्स. तर प्राध्यापक फिशर यांनी उपभोगावर आधारित राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या मांडलेली आहे. या ठिकाणी त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अर्थव्यवस्थेमध्ये जे काही वस्तू आणि सेवा उत्पादित झालेल्या आहेत, या वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन न मोजता यांचं उपभोग मोजावा, अशी ती व्याख्या होती. म्हणजेच काय, तर अर्थव्यवस्थेमध्ये किती वस्तू आणि सेवा उत्पादित झाल्या ही राष्ट्राची संपत्ती आहे. हा राष्ट्राचे उत्पन्न नाही तर संपत्ती आहे, आणि या संपत्तीचा म्हणजे वस्तू आणि सेवेचा आपण त्या त्या वर्षामध्ये किती उपभोग घेतला, असं फिशर यांचं म्हणणं होतं. आणि मग त्या उपभोगाचाच काय करायचा, समावेश हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करायचा आहे, अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे. म्हणजेच त्यांनी म्हटलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे फ्रीजचं त्यांनी, की एका साधारणतः अर्थव्यवस्थेमध्ये एका फ्रीजची निर्मिती झाली असेल तर ती फ्रीज म्हणजे काय, तर ती तुमची वस्तू आणि सेवा, की त्याचं मूल्य न मोजता त्या फ्रीज पासून आपल्याला उपभोग किती घेता आला, किंवा त्याचे चिलिंग चार्जेस किती आहेत तेवढेच मोजा. म्हणजे एक फ्रीज आपण उत्पादित केला, त्याचा लाईफ 10 वर्ष आहे असं पकडूया. मग हे फ्रीजची किमतीच्या आधारे आपण उत्पादन पद्धतीमध्ये मोजतो, परंतु त्याने उपभोगावर आधारित किंवा खर्चावर आधारित राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केलेली आहे. मग फ्रीज उत्पादित झाला, 10 वर्ष त्याचं लाईफ आहे, म्हणजे एका वर्षामध्ये फक्त आपण 10% त्याचा काय करणार आहे, उपभोग घेणार आहे. मग या 10%चा समावेश तुम्ही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करावा, अशी फिशर यांनी, आयर्विन फिशर नावाचे अर्थतज्ञ होते, त्यांनी व्याख्या केलेली आहे. यावर प्रश्न कुठे आला होता बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ला. विशेषतः राज्यसेवा मेन्सला तुम्हाला हे क्वेश्चन दिसतील का, तर राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक महत्वाचा दिलेला आहे, आणि त्यावर साधारणतः 2 ते 3 क्वेश्चन हे मेन्सला येत असतात. मग त्याच्यावर डिटेल क्वेश्चन येतात. त्या अर्थाने आपण मेन्सचे सुद्धा क्वेश्चन घेत आहे, जेणेकरून तुम्हाला पुढच्या येणाऱ्या कंबाईन प्रीला आणि कंबाईन मुख्य परीक्षेला काय होणार आहे, फायदा होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय उत्पन्नाच्या गणनेच्या निव्वळ उत्पादन पद्धतीत काय विचारलं, निव्वळ उत्पादन पद्धत राष्ट्रीय उत्पादनाच्या गणनेमध्ये. म्हणजेच त्यांनी जीएनपी म्हटलेलं आहे, त्यासोबत काय म्हटलेलं, निव्वळ उत्पादन, नेट नॅशनल प्रोडक्ट किंवा निव्वळ उत्पादन. निव्वळ उत्पादन कसं काढलं जाते, ग्रॉस मधून घसारा वजा केला असता निव्वळ. या पद्धतीबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे आहे, आणि हा क्वेश्चन सुद्धा आयोगाने काय केलेला आहे, रद्द केलेला आहे. राष्ट्रीय उत्पन्न बघा, निव्वळ उत्पादन पद्धतीत काय म्हणतात, म्हणजे नेट काढायचं आपल्याला. मग इथं काय म्हटलं, राष्ट्रीय उत्पादन हे सर्व घटकांना केलेल्या प्रदानाची बेरीज असते. तर हे स्थूल असते, हे निव्वळ असते का, नाही. मग पर्याय क्रमांक 1 नाही. राष्ट्रीय उत्पादन हे देशातील संपूर्ण खर्चाची बाजारभावानुसार केलेली बेरीज. मग ही निव्वळ उत्पादन पद्धत आहे का, हे सुद्धा काय आहे, जीएनपीच आहे. म्हणजे हे विधान सुद्धा काय आहे, आपण जर बघितलं, निव्वळ उत्पादन पद्धतीशी लागू होत नाही. याचा सुद्धा अर्थ काय आहे, जीएनपी. याचा सुद्धा अर्थ काय आहे, जीएनपी. फक्त इथे त्यांनी काय सांगितलं, संपूर्ण खर्चाची बाजारभावानुसार म्हणजे खर्च पद्धतीनुसार त्यांनी राष्ट्रीय उत्पादन मोजलं, म्हणजे जीएनपीच काढला. इथं तर आपल्याला निव्वळ उत्पादन पद्धत विचारली, हे सुद्धा लक्षात ठेवायचे. बघा, राष्ट्रीय उत्पादन हे भाडे, वेतन, व्याज आणि नफा याच्या बेरजेतून भांडवल घसारा केल्यावर मिळणारी रक्कम आहे. बघा, आता आपण आता सूत्र बघितलं होतं,
की काय म्हटलं, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, जर आपण उत्पन्न पद्धतीने मोजलं असेल तर आता GNP जर मोजायचं असेल तर आपल्याला कसा मोजावा लागेल, जर उत्पन्न पद्धतीने, मग देशांतर्गत जे काही उत्पादन झालं त्याच्या आधारे उत्पादन घटकाला काय उत्पन्न मिळालं, तर मग तिथं तुम्हाला जो मिळालेला रेंट मिळालेला आहे, वेजेस मिळालेले आहेत, इंटरेस्ट मिळालेला आहे आणि प्रॉफिट सुद्धा मिळालेला आहे. मग याच्यातून काय म्हटलं त्यांनी, भांडवल घसारा वजा केल्यावर, मग आपण जर याच्यातून भांडवल वजा केलं, समजा इथून घसारा केला वजा, तर काय मिळेल आपल्याला, नेट मिळेल. बरोबर आहे, म्हणजे हे विधान बरोबर असू शकतं. परंतु याच्यामध्ये काय राहिलं घ्यायचं, बहिर्गत जगाशी किंवा बाह्य सेक्टरशी जो काय आपण व्यवहार केला, जसं आपण बघितलं होतं GNP इज इक्वल टू GDP प्लस X मायनस M. मग हे X मायनस M कुठे घेतला याच्यामध्ये, केवळ त्यांनी GNP म्हणजे NNP मध्ये घसारा वगळला जातो मान्य आहे, परंतु जेव्हा तुम्ही राष्ट्रीय उत्पादन म्हणता आणि राष्ट्रीय उत्पादन निव्वळ उत्पादन पद्धतीशी संबंधित काय म्हणता, तेव्हा तुम्हाला नेट नॅशनल प्रोडक्ट, तर या ठिकाणी तुम्ही जर उत्पन्न पद्धतीने मोजले तर इथपर्यंतचा भाग बरोबर आहे, मायनस केलेला घसारा सुद्धा बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला प्लस काय करावं लागेल, X मायनस M हे करावं लागेल. हे कॅल्क्युलेशन तिथे घेतलेलं नाही, म्हणून त्या ठिकाणी GNP आणि NNP चा जी काय डेफिनेशन आहे ती त्या सूत्रामध्ये किंवा या विधानामध्ये बसत नाही. मग हे विधान सुद्धा चूक आहे, निव्वळ उत्पादन पद्धतीशी संबंधित म्हणजे चुकलेलं आहे. आणि शेवटचं काय, राष्ट्रीय उत्पादन हे देशातील सर्व क्षेत्रातील उत्पादनाच्या बाजारभावानुसार बाजारातील किमतीनुसार, आता राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं आहे आणि या ठिकाणी म्हणते की देशातील, मग देशातील किंवा देशांतर्गत म्हटलं तर GDP नॉट GNP. मग इथं काय म्हटलेलं आहे, GNP देशांतर्गत, असं नाही. GNP म्हणजे देशांतर्गत सोबत देशाच्या बाहेर सुद्धा देशाच्या नागरिकांनी जे काही उत्पन्न कमावलं असेल, जे काही उत्पादन कमावलं असेल त्याच्या आधारे आपण GNP मोजतो. म्हणून हे चारही पर्याय जुळणारे नव्हते, म्हणून काय केलेलं आहे, क्वेश्चन्स काय केलेला आहे, स्टार झालेला आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, बाजार किमतीनुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय म्हटलेलं आहे, बाजार किमतीनुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच GDP, स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDP, आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच काय तर GNP. यामध्ये काय, यामध्ये फरक हा खालीलपैकी एका घटकामुळे दिसून येतो. मग एकूण वस्तू व सेवांचे उत्पादन याच्यामुळे फरक असतो का, नाही. परदेशी उत्पादन घटकापासून उत्पन्नाचा समावेश, म्हणजे परदेशी उत्पादन घटकापासून जो काही उत्पन्नाचा समावेश आहे, परदेशी नागरिकांनी परदेशी उत्पादन घटकापासून उत्पादनाचा समावेश, म्हणजे परदेशी उत्पादनाचे घटक कोणते, की जर आपण आयात निर्यात, इथं आपण लक्षात ठेवायचं हे विधान म्हणजे काय, तर बघा GNP इज इक्वल टू GDP प्लस X मायनस M. हे जर सूत्र तुम्हाला कळलेलं असेल, हा जर फॉर्म्युला तुम्हाला कळलेला असेल तर हे विधान बरोबर असते. परदेशी उत्पादन घटक म्हणजे त्या देशातले उत्पादन घटक आहेत, परंतु परदेशातून आपल्या देशातल्या नागरिकांना जर त्याचा काय मिळाला असेल फायदा. आता परदेशी नागरिकांनी देशात उत्पादित केलेल्या वस्तू व सेवा आपल्या देशामध्ये येऊन परदेशी नागरिकांनी जर उत्पादित केल्या तर काही फरक पडणार आहे का, नाही. परदेशी लोकांनी आपल्या देशात येऊन उत्पादित केलेल्या वस्तू व सेवा आणि आपल्या देशातल्या नागरिकांनी बाहेरच्या देशात जाऊन उत्पादित केलेल्या वस्तू व सेवा म्हणजेच काय त्याला म्हटलेलं आहे आपण हे सूत्र GNP इज इक्वल टू GDP म्हणजे देशांतर्गत, आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, नेट X प्लस काय म्हटलं X मायनस M. अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की X मायनस M. X मध्ये काय काय असते, मग आपण दुसऱ्या देशामध्ये वस्तू आणि सेवांची निर्यात करत असतो, पहिला भाग. दुसरा भाग आपण श्रम सुद्धा निर्यात करत असतो, कारण आपण दुसऱ्या देशात जाऊन काम करतो म्हणजे आपले लेबर सुद्धा विकतो. आणि तिसरा भाग कुठला असतो, भांडवल. ज्या काही मोठ्या वित्तीय संस्था असतात, ज्या काही भांडवल पुरवणाऱ्या कंपन्या असतात, त्या विदेशातील लोकांना सुद्धा भांडवल पुरवत असतात. म्हणजेच आपण वस्तू आणि सेवा निर्यात करतो, श्रम निर्यात करतो आणि भांडवल सुद्धा निर्यात करतो. तसंच आपण जसं निर्यात करतो तसंच आयात सुद्धा करतो. मग या दोन्ही मधला जो फरक असेल तो आपण जर GDP सोबत
जोडला म्हणजेच त्याची बेरीज केली तर आपल्याला जीएनपी मिळते. मग या पर्यायामध्ये काय म्हटलं, परदेशी उत्पादन घटकापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश. आता वाक्य लिहिताना किंवा वाचताना त्याचं मिनिंगफुल होईल अशा पद्धतीने ते मांडल्या गेलेलं नाही, परंतु याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. चला बघा, घटक किमतीनुसार वस्तू व सेवांच्या उत्पन्नाची बेरीज. घटक किमतीनुसार म्हटलं तर घटक किमतीनुसार आपण मोजत आहे, याचा आणि जीएनपीचा आणि जीडीपीचा काही संबंध आहे का? नाही. घटक किमतीनुसार तुम्ही जीडीपी मोजू शकता, घटक किमतीनुसार तुम्ही जीएनपी सुद्धा मोजू शकता. तर अशा पद्धतीने चौथं विधान नाही तर दुसरं विधान किंवा दुसरा पर्याय या प्रश्नाच्या अनुषंगाने बरोबर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. नक्कीच तुम्हाला हे काय आपण डिस्कशन करत आहोत याचा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या तुमच्या समोरच्या येणाऱ्या परीक्षेला नक्कीच फायदा होणार आहे. थोडा आपण स्पीड मध्ये घेत आहे. बऱ्याच वेळा मुलांचा अभ्यास झालेला असतो मित्रो आणि पीवायक्यू सुद्धा वाचून वाचून पाठ झालेले असतात. फक्त आपल्याला त्याच्यावर चर्चा करायची, जेणेकरून या प्रश्नांच्या माध्यमातून काही नवीन काही आउटपुट आपल्याला मिळालं तर ते आपल्याला आपल्या परीक्षेला सोबत घेऊन जाता येईल. तर अशा पद्धतीने आपण थोडस चर्चा करत आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनातील कोणत्या 2 प्रमुख अडचणी आहेत? कोणत्या अडचणी असू शकतात? राष्ट्रीय उत्पन्न मोजाय, पूर्ण अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेतील छोटे छोटे व्यवसाय, मोठे मोठे व्यवसाय, सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय, उद्योगधंदे आणि सार्वजनिक म्हटल्यानंतर त्याच्यानंतर खाजगी क्षेत्र असेल, त्याच्यानंतर संघटित असंघटित क्षेत्र, ग्रामीण भाग, शेती भाग, कृषी, या सगळ्यांचा जर विचार केला, सगळ्यांचं राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल तर कोणत्या 2 प्रमुख अडचणी आहेत? तर बघा, संकल्पनात्मक आणि सांख्यिकीय. सांख्यिकीय म्हणजे सांख्यिकीय आकडे गोळा करणे खूप जिकिरीचं आणि काठिण्य पातळीचं काम आहे. त्यासोबत संकल्पना, की संकल्पनेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे जे काही संकल्पना आहेत त्या आधारे आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजत असलो, संकल्पना मांडत असलो तर विशिष्ट संकल्पना ही अपूर्ण वाटते किंवा त्या विशिष्ट संकल्पनेमधून जे काही स्पष्टीकरण मिळायचं असते किंवा जे काही अर्थ मिळायचा असतो तो आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रॉपर मिळत नाही. प्रामुख्याने 2 समस्या कुठल्या आहेत? संकल्पनेमध्ये त्याला कसं बसवायचं आणि सांख्यिकीय आकडेवारी गोळा कशी करायची, त्याची मांडणी कशी करायची, त्याचं विश्लेषण कसं करायचं आणि त्यावरून निष्कर्ष कसे काढायचे, ह्या 2 प्रमुख समस्या आहेत. सूक्ष्म आणि स्थूल. राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केला तर स्थूल मध्ये, सूक्ष्मचा काही संबंध नाही, ह्या प्रमुख अडचणी नाही. लवचिक आणि कठीण. लवचिक आणि कठीण काय? राष्ट्रीय उत्पन्नामध्ये लवचिक आणि कठीण काय करणार आहे आपण? म्हणजेच काय, अर्थव्यवस्थेतील वस्तू आणि सेवा मोजतो. लवचिक आणि कठीणचा काही संबंध येणार नाही आणि वरील पैकी कोणतेही नाही. तर बघा, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया मित्रो. खालीलपैकी कोणते विधाने अयोग्य? अशा पद्धतीने आपल्याला पेपर मध्ये सुद्धा योग्य विचारला, अयोग्य विचारला, चूक विचारला, अचूक विचारला, बरोबर विचारला, अशा पद्धतीने बघायचं आहे. गडबडीत चूक करायची नाही. दुसरी गोष्ट, स्टेटमेंट काय दिले, सगळे स्टेटमेंट व्यवस्थित वाचायचे. जर एका स्टेटमेंट मधून आपल्याला काही निष्कर्ष काढता आला तर आपण पर्यायाकडे जाऊ शकतो, परंतु जर आपण पर्याय बघितले तर त्या पद्धतीने विशिष्ट. चला बघा, स्टेटमेंट काय आहे? विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण पैशातील मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन. स्थूल राष्ट्रीय उत्पादन. आता काय म्हटलं? विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी. बरोबर आहे, देशाचे नागरिक देशामध्ये आणि विदेशामध्ये जाऊन काय करत असतात? वस्तू आणि सेवा उत्पादित करत असतात. त्यांचं जे एकूण पैशाचं मूल्य आहे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणता येईल. बरोबर आहे विधान. त्यालाच आपण जीएनपी म्हणतो. जीएनपी ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. देशातील नागरिकांनी देशाच्या भूमीवर किंवा विदेशात जाऊन जे काही उत्पन्न कमवलं असते त्याचा समावेश जीएनपी मध्ये होतो. बरोबर. दुसरं विधान काय? उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो त्याचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. तर बघा, उत्पन्नाचा असा भाग जो आपल्या देशामध्ये उत्पादित झाला आणि परंतु तो परदेशी नागरिकांना प्राप्त झाला तर त्याचा समावेश जीएनपी होतो का? समावेश म्हणजे काय? ऍडिशन होते का? नाही. तर त्याला आपण वगळतो. कारण बाहेरच्या देशातील लोक भारतामध्ये आले, त्यांनी भारताच्या भूमीवर उत्पादन केलं आणि त्याच्यातून त्यांना उत्पन्न मिळालं. ते कुठे घेऊन जाणार आहेत? त्यांच्या देशात घेऊन जाणार आहेत. मग आपल्या जीडीपी मधून किंवा आपण जे काही एक्स आणि एम करत असतो, एम म्हणजे त्यांनी घेऊन गेलेलं आहे आणि एक्स म्हणजे आपण घेऊन आलेले. मग आपण घेऊन आलो आणि ते घेऊन गेले, यांचं जर आपण काय केलेलं आहे, आता एम मायनस करावे लागेल. म्हणजेच काय करावं लागेल? इथं समावेश नाही तर वगळावा लागेल. म्हणून हे विधान काय आहे? चुकीचं आहे. स्टेटमेंट चुकीचं आहे.
इथं समावेश नाही तर वगळणे असा शब्द पाहिजे. प्रति मानसी उत्पन्न हे देशातील लोकांचे सीमांत उत्पन्न. सीमांत उत्पन्न आहे का? प्रति मानसी दरडोई उत्पन्न ज्याला मोजतो. दरडोई उत्पन्न म्हणजे काय? एकूण भारताचं राष्ट्रीय उत्पन्न किंवा जीडीपी त्याला भागीला भारताची लोकसंख्या. मग काय झालं मित्र? सरासरी झाली ना. सीमांत कुठे झालं? इथं सरासरी झाली. म्हणून हे विधान सुद्धा चुकीचं आहे. तर ब आणि क हे चुकीचे आहेत. विचारलं काय अयोग्य कुठले आहेत? ब आणि क. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता सीमांत आणि सरासरी म्हणजे काय? काय फरक आहे? जर समजा 10 श्रम किंवा 10 लेबर हे एखाद्या आर्थिक क्रियेमध्ये आहेत, 1 2 3 4 5, बरोबर, मग या सगळ्यांची जे सरासरी असते त्याला आपण सरासरी उत्पन्न म्हणतो. परंतु समजा हे 5 लेबर कामामध्ये असतील तर हा शेवटचा असतो. या शेवटच्याच जे उत्पन्न असते किंवा उत्पादन असते त्याला आपण काय म्हणत असतो? सीमांत म्हणत असतो. सीमांत म्हणजे शेवटचा. शेवटच्याचं काय आहे तेवढंच बघतो आपण, बाकीच्यांचं बघतो का? जर हे दोनच असतील तर दुसरा हा सीमांत असेल. दुसरा काय असेल? सीमांत असेल. समजा 2च लोक आहेत, 1 2, दोघांची जर बेरीज केली त्याला 2 न भागितलं तर सरासरी. पण हा पहिल्याची समजा 10 क्वांटिटी आहे आणि दुसऱ्याची काय करायची? 10 आणि याने 8, म्हणजे आपण जर बघितलं याला तर याची 8 क्वांटिटी आहे. मग दोघांची एकूण म्हटलं तर इथे एकूण म्हटलं 10 आणि दोघांची एकूण म्हटलं तर 10 आणि 8 18 होणार. म्हणजे दोघांची काय होणार? 18 होणार. पण शेवटचा म्हटलं तर सीमांत, याची उत्पादकता किती आहे? 8 क्वांटिटी आहे. म्हणजे शेवटचा जो असतो त्याला सीमांत म्हणतात. परंतु राष्ट्रीय उत्पन्नाला आपण जर लोकसंख्येनं भागितलं तर आपल्याला दरडोई उत्पन्न मिळत असते. म्हणून तिसरं जे विधान आहे ते काय आहे? सीमांत नाही तर सरासरी पाहिजे इथं. म्हणून हे विधान चुकीचं आहे. चला, सार्वभौमिक मूलभूत उत्पन्नाची भारतासाठीची संकल्पना खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ञांनी मांडली? तर प्रणब वर्धन हे त्यांचं नाव आहे. बाकी डिस्कशन करायची गरज नाही. सार्वजनिक मूलभूत उत्पन्न म्हणजे काय? तर जे काही आपल्या मूलभूत गरजा असतात त्या भागवण्यासाठी आपल्याला किती उत्पन्न किंवा किती काय लागतं? सार्वभौमिक मूलभूत उत्पन्न. किती उत्पन्न लागतं? मी बीपीएलच्या खाली किंवा दारिद्र्याच्या खाली आहे आणि मला माझ्या गरजा भागवण्यासाठी जे काही सार्वत्रिक जर विचार केला, युनिव्हर्सली विचार केला आपण, तर मूलभूत गरजा भागवण्यासाठी जे उत्पन्न आवश्यक असते त्याला म्हणतात सार्वजनिक मूलभूत उत्पन्न. आणि ही संकल्पना भारतामध्ये प्रणब वर्धन यांनी मांडलेली आहे. हे परीक्षेच्या दृष्टीनं लक्ष. AK सेन, अमर्त्य सेन आपल्याला सगळ्याला माहित आहे, नोबेल प्राइज मिळालेला आहे. त्यांनी दुष्काळावर सिद्धांत दिले, सामाजिक निवडीचा सिद्धांत सुद्धा मांडला आणि मानव विकास अहवालामध्ये त्यांची भूमिका महत्वपूर्ण आहे. PR ब्रह्मानंद सुद्धा एक अर्थतज्ञ होते आणि त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या सिद्धांताची मांडणी. जगदीश भगवती समिती स्थापन करण्यात आली होती बेकारी किंवा बेरोजगारीच्या समस्याचा अभ्यास करण्यासाठी. ते नाव लक्षात ठेवा. जगदीश भगवती 1973 कशासाठी होती? भारतीय अर्थव्यवस्थेतील बेरोजगारीचा अभ्यास करण्यासाठीची समिती होती. हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा मित्र. केंद्रीय सांख्यिकी संघटनेनुसार सेवा क्षेत्राच्या वर्गीकरणात सेवा क्षेत्र बघा, आपण जर अर्थव्यवस्थेचे बघितलं, कृषी, उद्योग, सेवामध्ये काय काय येते? वेगवेगळ्या सेवा येतात. व्यापार, हॉटेल, रेस्टॉरंट येते का? बरोबर. वाहतूक, साठवणूक, दळणवळण हे सुद्धा येते. गृहनिर्माण आणि वित्त पुरवठा हे सुद्धा येते. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4. एकूण जर आपण बघितलं तर जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप केलं जातं, सांख्यिकी CSO किंवा आपण त्याला आता काय म्हणतो? NSO, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, जे की 2019 पासून अस्तित्वात आले. 2017-19 असं काहीतरी वर्ष आहे. तर या वर्षापासून ते काय झालेलं आहे? स्थापन झालेलं आहे. मग हे अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण किती क्षेत्रामध्ये करतात? 9 क्षेत्र. प्रमुख किती? 3. परंतु जेव्हा आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजतो तेव्हा कृषीमध्ये काय असतं? कृषी आहे, मासेमारी आहे, वने आहेत, त्याच्यानंतर तुमचं पिके आहेत. उद्योगमध्ये गेलं तर तुमचं बांधकाम आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे सेक्टर आहेत. असे 9 सेक्टर असतात. त्याच्यातले काही सेवा क्षेत्राचे आहेत. तर हे 3 सेवा क्षेत्राचे: व्यापार, हॉटेल, रेस्टॉरंट, वाहतूक, साठवणूक, दळणवळण आणि गृहनिर्माण आणि वित्त पुरवठा एक सेवा क्षेत्राचे आहेत. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे. हरित राष्ट्रीय उत्पन्नाचे GNI, ग्रीन नॅशनल इन्कम मापन असे पुढील पैकी कोणते घटक आता GNI म्हणजे ग्रीन म्हणजे काय?
तर अर्थव्यवस्थेमध्ये जो काही जीडीपी निर्माण होतो किंवा वस्तू आणि सेवा उत्पादित होतात त्याचं समायोजन नैसर्गिक संसाधनाच्या वापरासोबत आणि पर्यावरणीय ऱ्हासासोबत करायचं असते. मग याच्यामध्ये काय पुढील पैकी कोणते घटक संबंधित आहेत? केवळ काय विचारलं? संबंधित आहेत. मग काय असेल? आपला जीडीपी. जीडीपी हा संबंधित असेल. जीडीपी मधून काय करायचं आपल्याला? नैसर्गिक संसाधनामध्ये जी घट झाली त्याचं मूल्य आपल्याला काय करायचं आहे? मायनस करायचं आहे. म्हणजे याला एखादं आपण अक्षर देऊ ए अक्षर, आणि पर्यावरणीय ऱ्हास याला आपण अक्षर देऊ एक्स. म्हणजे काय? जीडीपी मधून जे काही नैसर्गिक संसाधनामध्ये घट झाली, कशासाठी? हा जीडीपी तयार करण्यासाठी. मग याचं जे मूल्य आहे ते मूल्य काय करावं लागेल आपल्याला? कमी करावं लागेल. पर्यावरणीय ऱ्हास याचं सुद्धा कॅल्क्युलेशन करावं लागेल. कशामध्ये? पैशामध्ये मोजमाप करावं लागेल. आणि मग जीडीपी मधून जर तुम्ही नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास आणि पर्यावरणाचा ऱ्हास आणि नैसर्गिक संसाधनामध्ये होणारी घट या दोन्हीचं मूल्य जर मायनस केलं तर आपल्याला काय मिळेल? ग्रीन GNI. ग्रीन म्हणजे GNI, ग्रीन नॅशनल इन्कम. आपण जीडीपी जर इन्कम पद्धतीने मोजला असेल तर तो आपल्याला GNI मिळेल. मग याच्याशी संबंधित कुठल्या संकल्पना आहेत? राष्ट्रीय उत्पन्न आहे, नैसर्गिक संसाधनामध्ये होणारी घट आणि तुमचं पर्यावरणाचा होणारा ऱ्हास. मग इथं काय म्हटलं? काय संबंधित आहे? राष्ट्रीय उत्पन्न, नैसर्गिक संसाधनामध्ये होणारी घट आणि पर्यावरणीय ऱ्हास. तर काय आहे? वरील पैकी सर्व हे संबंधित आहेत. हे त्याचं उत्तर आहे. बरं, पुढचा प्रश्न बघा. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालील घटक आहेत. कंबाईन पूर्व परीक्षा 2018चा क्वेश्चन आहे. जसजसं मागे जाऊ तसं काही संकल्पना तुम्हाला वेगळ्या दिसतील, कारण आपण जसजसं मागे जाऊ हे करंट बेस क्वेश्चन होते आणि तेव्हा ते आले होते. मग काय म्हटलेलं? सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न. सार्वत्रिकता आहे, बिनशर्तता आहे, प्रतिनिधित्व, लाभार्थी निवडीचा आदर आणि वरील पैकी सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरील पैकी सर्व. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. आता अलीकडे येईल नाही येईल माहित नाही, परंतु करंट बेस क्वेश्चन तेव्हा आलेला होता. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न म्हणजे काय? तर मूलभूत उत्पन्न म्हणजे माझ्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी किती उत्पन्नाची आवश्यकता आहे त्याला सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न म्हटलेलं आहे. आणि मग हे जर एखाद्या व्यक्तीला प्राप्त होत नसेल तर त्याला शासनाच्या मार्फत काय करा? अनुदान द्या, अशी ती संकल्पना होती. म्हणजे दारिद्र्य निर्मूलनाच्या जो काही वेगवेगळे आयाम आहेत किंवा अप्रोच आहेत त्यामधला एक कुठला आहे की अनुदान देणे किंवा डीबीटी म्हणतो, डायरेक्ट, ज्याला काय म्हणतो आपण? डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्झॅक्शन किंवा जो काही लॉंग फॉर्म असेल डीबीटीचा. तर डीबीटीच्या माध्यमातून तुम्ही त्यांना तेवढं अनुदान द्या. जर समजा माझं उत्पन्न 10,000 रुपये आहे, काय आहे? 10,000 रुपये, आणि मला जे काही मूलभूत उत्पन्न पाहिजे ते पाहिजे होतं 12,000 रुपये. म्हणजे माझं 10,000 रुपये, परंतु माझं मूलभूत जे काही उत्पन्न आहे ते 12,000 असायला हवं होतं. 12,000 का? तुम्हाला मूलभूत गरजा भागवण्यासाठी 12,000 रुपये लागतात आणि माझं उत्पन्न आहे 10,000. मग 12 मधून 10 गेले तर आपल्याला 2,000 कमी पडत आहेत. हे 2,000 तुमचं काय असेल? सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न असेल. आणि एवढा जो डिफरन्स असेल त्याच्यातला सार्वत्रिक मूलभूत उत्पन्नामधून तुमच्या उत्पन्नाला वजा केले असता जो काही डिफरन्स मिळेल तेवढी रक्कम आहे गरिबांच्या किंवा जे काही बीपीएल धारक आहेत किंवा बीपीएलच्या खालचे आहेत त्या लोकांच्या अकाउंटला तुम्ही डायरेक्ट डीबीटी मार्फत ट्रान्झॅक्शन किंवा ट्रान्सफर करा. अशा प्रकारचा तो अप्रोच होता. म्हणजेच काय? तर लोकांना अनुदान द्या. वस्तू आणि सेवा, कमी किमतीत वस्तू आणि सेवा, वेगवेगळ्या योजना, रोजगार या पद्धतीपेक्षा डायरेक्ट तुम्ही अनुदान द्या, असा एक अप्रोच आहे. पण तो भारताने स्वीकारलेला नाही. त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न हे परीक्षेला दिसलेले आहे. पुढचा बघा. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या खालील परिमाणापैकी कोणत्या परिमाणात देशाच्या नागरिकांनी विदेशातून कमावलेली प्राप्ती समाविष्ट केली जाते? म्हणजे देशाच्या नागरिकांनी विदेशामध्ये जाऊन काय प्राप्ती केली तर याचा समावेश कुठं होतो? जीएनपी मध्ये. जीएनपी इज इक्वल टू जीडीपी प्लस काय करावं लागेल? एक्स मायनस एम. मग हे देशातील नागरिक कुठं जातात? ते श्रम निर्यात करतात. आखाती देशामध्ये भारतीय लोक जातात उत्पन्न कमावण्यासाठी किंवा काम करण्यासाठी. म्हणजेच आपले श्रम निर्यात करतात. भारतातून वस्तू आणि सेवा निर्यात होतात आणि भारतातून भांडवल सुद्धा निर्यात होते आणि त्याच्या बदल्यात आपल्याला उत्पन्न मिळवत असते. मग ते मिळालेलं उत्पन्न कशात समाविष्ट करत असतो आपण? जीडीपी प्लस आपल्या लोकांनी कमावलेले उत्पन्न आणि विदेशातल्या लोकांनी आपल्या देशात येऊन कमावलेले उत्पन्न, याचा जेव्हा नेट काढतो आपण त्याचा समावेश आपण कुठं करतो? जीडीपी प्लस मध्ये. आणि जीडीपी प्लस मध्ये या उत्पादन घटकाचं जे निव्वळ
बाह्य घटकापासून किंवा बहिर्गत क्षेत्रापासून जे काही उत्पन्न मिळते त्याला म्हणतो आपण जीएनपी. मग जीएनपी म्हटलं तर एकूण देशांतर्गत उत्पन्न हा झाला जीडीपी, एकूण राष्ट्रीय उत्पन्न हा झाला जीएनपी. यस, यालाच म्हणतो आपण पर्याय क्रमांक 2 निव्वळ देशांतर्गत उत्पन्न एनडीपी. एनडीपीचा काय संबंध आहे? डोमेस्टिक शब्द आला आणि स्थिर किमतीत निव्वळ देशांतर्गत. स्थिर किमतीला मोजला काय आणि कशाला मोजला? तरी एनडीपीच मोजायला ना तुम्ही, एनएनपी थोडंच मोजा लागले. इथं तुम्हाला जीएनपी पाहिजे. मग जीएनपी म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय आहे? अचूक उत्तर आहे. चला पुढचा एक प्रश्न बघूया आपण. जानेवारी 2015 मध्ये केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने स्थूल देशांतर्गत उत्पादनासाठी नवी श्रेणी जाहीर केली. ओके, 2015 मध्ये नवीन श्रेणी जाहीर केली होती, बरोबर. के सुंदरम त्या कमिटीची जी काही शिफारशी होत्या त्या समितीच्या शिफारशीनुसार नवीन श्रेणी आपण जाहीर केली. कुठली? 2015 मध्ये जानेवारी मध्ये. यानुसार आधार वर्ष 2004-5 पासून 2010-11 नाही तर ते 2000 काय आहे 11-12 असे बदलण्यात आले. मग कोणतं विधान बरोबर आहे? फक्त अविधान बरोबर आहे. ब का चुकीचं आहे? इथं त्यांनी वर्षामध्ये फेरफार केली. आतापर्यंत किती श्रेणी झालेल्या आहेत किंवा किती बेस इयर आलेले आहेत? तर 8 वेळा बेस इयर आलेले आहेत. 8 वेळा. कुठले कुठले? 1948, 49, 1960, 61, त्याच्यानंतर 70, 71, त्याच्यानंतर 80, 81, त्याच्यानंतर 93, 94, त्याच्यानंतर 2000 म्हणजे 99, 2000, त्याच्यानंतर 2004 आणि 5. तर हे जे 2004-5 होतं हे 2010 पासून आधार वर्ष स्वीकारण्यात आलं होतं आणि याच्याशी संबंधित होती अभिजित सेन गुप्ता कमिटी किंवा कार्यगट. अभिजित सेन म्हणजे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हे 8 म्हणजे 8 श्रेणी आलेल्या आहेत. असा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो. 2011-12 हे 2015 पासून स्वीकारण्यात आलेलं आहे. अलीकडे 2017-18 स्वीकारण्याचं चालू आहे परंतु अद्याप स्वीकारलेलं नाही. हे जे लागू केलेलं आहे हे के सुंदरम समितीच्या कार्यगटानुसार आहे आणि 2004-5 हे अभिजित सेन गुप्ता कार्यगटाच्या शिफारशीनुसार लागू करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने तो प्रश्न टॅकल करायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्र. कोणत्या राज्यामध्ये 2005-6 ते 2010-11 या काळात दरडोई निव्वळ घरेलू उत्पादन सर्वात कमी होते? तर याचं जे काही उत्तर आहे ते आता करंट बेस क्वेश्चन आहे. 2018चा आहे तो. 5-6 ते 10-11ची आकडेवारी विचारली, अंदाज विचारलेला आहे. तर बिहार हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं भारताचे जीएनपी सकल राष्ट्रीय उत्पन्न खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजले जाते? राष्ट्रीय उत्पन्न आपण कोणत्या परिमाणामध्ये मोजतो? तर राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना वस्तू आणि सेवांचे उत्पादन, अंतिमतः अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं बाजार भावानुसार केलेलं मूल्य याची मोजमाप आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करत असतो. म्हणजेच पैशामध्ये करत असतो, म्हणजे आर्थिक परिमाणामध्ये करत असतो, भौतिक परिमाणामध्ये नाही. किती वस्तू आणि कोणत्या वस्तू उत्पादित झाल्या हे नाही, तर ज्या वस्तू आणि सेवा उत्पादित झाल्या त्याचं आपण पैशामध्ये बाजार भावानुसार मोजमाप करत असतो. टक्केवारीमध्ये आपण ग्रोथ रेट सांगत असतो की मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षामध्ये काय ग्रोथ रेट आहे. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीने मित्र हो आपण जे काही डिस्कशन करत आहे, चर्चा करत आहे, जे काही लेक्चर सिरीज PYQ विश्लेषण सिरीज सुरू केलेली आहे ती नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे तुमच्या पेपरच्या दृष्टीने, परीक्षेच्या दृष्टीने. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि आपलं जे काही YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. असे नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण आपल्यासाठी येणार आहे. याचा नक्कीच तुमच्या परीक्षेला फायदा होणार आहे. सोबत तुमच्या अभ्यासाला काय मिळणार आहे? दिशा सुद्धा मिळणार आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण या ठिकाणी थांबूया मित्र. धन्यवाद सर्वांचे.